ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद। मतदार याद्यांमधील कथित घोळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक। भाजप आज राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा करणार। मविया विरोधात आज मोठी पत्रकार परिषद घेणार। मंत्री आशिष शेलार काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष। बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर शिरूरच्या पिंपरखेड ग्रामस्थांचा संताप। वन विभागाच्या गाडीसह कार्यालय पेटवलं। बेल्हा जेजुरी महामार्गावर रास्ता रोको। उपाययोजना करेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका। बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। वनतारामध्ये 50 बिबट्यांना पाठवण्याचा निर्णय घेतलाय, मात्र इतरांनाही बंदिस्त करून ठेवण्यासाठी उपाययोजना करू, अजित पवारांची माहिती। शिरूरमधील चिमुकल्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश। वन विभागाचे शार्पशूटर आणि ड्रोननं गस्त घालणारी टीम घटनास्थळी। खासदार अमोल कोल्हे यांच्या मागणीनंतर कार्यवाही। आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारे यांची फलटण पोलीस स्थानकात भेट। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी SITच्या प्रमुख पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवर आक्षेप। फलटण आत्महत्या प्रकरणातील SITत निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करा, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। तर फडणवीसांनी तपासाआधी क्लीन चिट देऊ नये, निंबाळकरांवरून सुप्रिया सुळेंची टीका। फलटणमध्ये आज माजी खासदार रणजित निंबाळकर यांची पत्रकार परिषद। आरोप करणाऱ्यांनी पत्रकार परिषदेत येण्याचं निंबाळकरांचं आव्हान। इलाका तुम्हारा धमाका हमारा म्हणत सुषमा अंधारेंचं रणजित निंबाळकरांना चॅलेंज। खरंच चर्चा करायची असेल तर मी फलटणमध्येच। आरोप करणाऱ्यांनी चर्चेला या म्हणणाऱ्या निंबाळकरांना प्रत्याव्हान। खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची बीडमध्ये घेतली भेट। सुळेंचा पीडित कुटुंबाशी संवाद। आत्महत्या प्रकरण लोकसभेत मांडा, सुळेंच्या बजरंग सोनवणेंना सूचना। रुपाली ठोंबरेंचं रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या पक्षातीलच नेत्याविरोधात आक्रमक। चाकणकरांनी राजीनामा द्यावा, ठोंबरेंची मागणी। माझ्यावर होणाऱ्या आरोपांबाबत 2 ते 3 दिवसात भूमिका मांडणार। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची TV9ला प्रतिक्रिया। आजपासून पुढचे 5 दिवस अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठका। सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजल्याच्या दरम्यान वरळी डोममध्ये जिल्हावार बैठका होणार। आज मराठवाडा विभागाचा आढावा। निवडणुकांमुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता। 8 डिसेंबरपासून सुरू होणारं अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याचा अंदाज। अनौपचारिक चर्चेत बावनकुळेंची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या बिहारमध्ये प्रचार सभा। मोदींच्या नेतृत्वात बिहार आघाडीचं राज्य बनेल, राजेश भाईंना निवडून द्या, फडणवीसांचं आव्हान। भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक। फायनल सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात। हरमनप्रीतच्या नेतृत्वात महिला संघाचा ऐतिहासिक विजय। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारताच्या लेकींचं कौतुक। या ऐतिहासिक विजयामुळे अनेकांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळेल, मोदींकडून विश्वास व्यक्त। भारतात सर्वत्र विश्वचषक विजयाचा जल्लोष। ठिकठिकाणी रस्त्यावर जल्लोषाचं वातावरण। महिला तरुणांसह चिमुकल्यांमध्येही विजयाचा उत्साह। कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनींचं उपोषण। निलेशचंद्र मुनींचं आजपासून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू। दादरमधील कबूतरखाना सुरू करेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।